कपालमोचन तीर्थावर भैरवनाथ सुद्धा बसलेले आहेत आणि त्याच ठिकाणी बसून अनेक भक्तांना दर्शन देत आहेत। जर कोणी काशीला गेलं, कपालमोचनी तीर्थ, काल भैरवनाथ, देवी भगवती आणि काशी विश्वेश्वराचं जर दर्शन केलं तर सगळ्यांचं दर्शन केल्यानंतरच काशी विश्वेश्वराचं दर्शन केल्याचं पुण्य प्राप्त होत असतं। असं पाप मुक्त करणारं तीर्थ त्या ठिकाणी प्रकट झालेलं आहे। वर्णन करतायत, कपालमोचनम काश्याम यस्मरे तीर्थमुत्तमम् इहान्यत्रापि यत् पापं क्षिप्रं तस्य प्रणाश्यति। जोही कोणी व्यक्ती पाप कर्म केल्यानंतर जर काशीमध्ये गेला, कपालमोचनी तीर्थावर जर त्याने स्नान केलं, काल भैरवाचं दर्शन घेतलं, तर अनेक मोठमोठ्या पापांपासून तो जीवात्मा मुक्त होतो। एखाद्या पापी व्यक्तीला त्याचं श्राद्ध कर्म करण्यासाठी जरी त्या पापमोचनी तीर्थावर गेलं, कपालमोचनी तीर्थावर जरी गेलं, तर त्या ठिकाणी गेलेला व्यक्ती त्याचेही पाप समाप्त होत आहेत आणि तो नरकातून स्वर्गामध्ये जाऊन पडतोय। असं दिव्य तीर्थ त्या ठिकाणी प्रकट झालेलं आहे। त्याच्यानंतर पुढे वर्णन करतायत की भगवान महादेवाचा एक अवतार झालेला आहे, भैरव अवतार। हा अवतार कसा झालेला आहे तर म्हणतात, एकदा भगवान श्री हरी विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्यामध्ये भांडण उत्पन्न झालं। भांडणाचा विषय होता की मी मोठा आहे। विष्णू म्हणतायत की मी, माझ्या नाभीतून कमल आणि कमलामध्ये तुम्ही उत्पन्न झालेला आहात, म्हणून मी तुमचा पिता आहे, तुम्ही माझे पुत्र आहात। ब्रह्मदेव म्हणतायत नाही, मी मोठा आहे, तुम्ही लहान आहात। आता ब्रह्मदेव श्री हरी विष्णूंच्या नाभीतून प्रकट झालेले आहे, म्हणजे विष्णूचे पुत्र आहेत, पण ब्रह्मदेव काही ऐकायला तयार नाही। अशा वेळेस भगवान महादेवाला हे भांडण समजलं आणि त्या ठिकाणी एक मोठा अग्निस्तंभ प्रकट झाला। जसा अग्निस्तंभ प्रकट झाला, विष्णू आणि ब्रह्मदेव त्या अग्निस्तंभाला कुठे अंत आहे, कुठे त्याचा उदय झालेला आहे हे शोध घ्यायला निघाले। म्हणतात या अग्निस्तंभाचा आधी अंत ज्याला कळाला तो मोठा आणि ज्याला कळाला नाही तो लहान। दोघही देव फिरले, हजारो वर्ष त्या दिव्य अशा अग्निस्तंभाच्या आजूबाजूला फेऱ्या मारल्या, पण त्यांना अग्निस्तंभाचा आधी, मध्य आणि अंत कळाला नाही। ना आधी कळाला, ना मध्य कळाला, ना अंत कळाला। पण ब्रह्मदेवाने एक चुकीचं कार्य केलं। एका केतकीच्या फुलाला जवळ आणलं आणि सांगितलं की मला अंत समजलेला आहे, एवढं फक्त श्री हरी विष्णूला सांगा। विष्णूच्या जवळ गेले आणि सांगितलं की मला अंत समजला, आधीही समजला, हा अग्निस्तंभ कोण आहे। विष्णूने विचारलं काय प्रमाण आहे, म्हटले केतकीचं फूल आहे। केतकीच्या फुलाने त्या ठिकाणी उत्तर दिलं, हो ब्रह्मदेवाला आधी अंत समजलेला आहे। ठीक आहे, जर तुम्हाला आधी अंत समजला असेल तर मी तुमचा शिष्य आणि तुम्ही माझे गुरु, तुम्ही श्रेष्ठ आणि मी कनिष्ठ। म्हणून विष्णूने त्या ठिकाणी ब्रह्मदेवाची सेवा करायला सुरुवात केली आणि ब्रह्मदेव विष्णूकडून सेवा करून घ्यायला लागले। जेव्हा ही गोष्ट महादेवाला कळाली की ब्रह्मदेवाने खोटं बोललेले आहे आणि खोटं बोलायलाही लावलेलं आहे, त्यावेळेस महादेवाला सहन झालेलं नाही। भगवान महादेवाचं एक नाव आहे भोलेनाथ। भोलेनाथ म्हणजे काय, जे भोळे आहेत ते। किती भोळे आहेत। एकदा विष्णू भोले बाबांच्या जवळ आले आणि विष्णूने एकदा भोले बाबांना सांगितलं, हे नाथ, तुमच्या अंगावर लोक दूध टाकतायत, परंतु कसं टाकतायत याचाही जरा विचार करत जा आणि मग नंतर आशीर्वाद देत चला। दूध असतं 10 ग्रॅम आणि त्याच्यामध्ये 90 ग्रॅम पाणी आणि तुम्ही आशीर्वाद देऊन टाकतात। भोले बाबा म्हटले, कुणी काय कशीही पूजा केली तर माझं नाव आहे भोलेनाथ। मी जर कुणाचं काय देतोय, कसं देतोय याचा जर विचार करायला लागलं तर माझं नाव भोलेनाथ राहणार। किती भोळे आहेत भोलेनाथ। एकदा एक भक्त भक्ती करत होता, शिवलिंगावर पूजा करत होता
त्याने वेगवेगळे प्रसाद घेतले, शिवलिंगाच्या जवळ ठेवले. भक्तियुक्त अंतकरणाने शिवलिंगाची पूजा करणारा होता. त्याने एक कलश भरला, शिवलिंगावर गळती बांधली आणि गळती ठेवली. आता शिवलिंगावर गळती 12ही महिने असतेच. पुन्हा एकदा ऐका, शिवलिंगावर गळती ही 12ही महिने असते आणि असायलाच पाहिजे. पण तुमच्या भागामध्ये न जाणो कोणता प्रकार आहे की गळती फक्त काही दिवसच लावतात. शिवलिंगावर गळती ही 12ही महिने असते आणि असलीच पाहिजे. त्या भक्ताने गळती बसवली आणि गळती बसवल्यानंतर तो निघून गेला. रात्रीच्या वेळेस एक चोर आला आणि चोर आल्यानंतर त्या चोराने बघितलं, पेटी फोडली, पैसे काढले, जेवढंही शिवलिंगाच्या आजूबाजूला फळं ठेवलेले होते तेही घेतले. तो जायला लागला, पण त्याचं लक्ष गेलं गळतीकडे. तो म्हटला आता अंधारच आहे, कोणीही नाही, सगळे झोपलेलेच आहे, तर जाता जाता ही गळती सुद्धा. पण गळती होती उंचावर, कशी काढायची कशी काढायची म्हणून त्याने शिवलिंगावर पाय ठेवला आणि तो चढला शिवलिंगावर. त्याने गळती काढून घेतली, घंटा बसवलेला होता तोही काढून घेतला आणि जसा त्याने काढला, भगवान भोले बाबा प्रकट झाले, उभे राहिले आणि म्हणायला लागले, वाह, आतापर्यंत माझ्या अंगावर पत्रम पुष्पम फलम तोयम, पाणी अन्न जल सगळे अर्पण करणारे दिसले, परंतु सर्वस्व अर्पण करणारा तुझ्यासारखा कोणीही सापडला नाही. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. भगवान भोले बाबांनी दर्शन दिलं. आता तो भगवान भोले बाबावर चढून अर्पण झालेला होता की चोरण्यासाठी उभा होता? चोरी करायला उभा होता. पण भोले बाबा त्याच्यावरही प्रसन्न झाले. आतापर्यंत सगळ्या देहाने माझ्यावर कुणीही चढलं नाही, समर्पित झालं नाही. रावणाने तरी मस्तक कापून मुख वाहिले, पण तू शरीरासहित सर्वांगाने मला समर्पित झाला. एवढे भोळे आहेत भोलेनाथ. पण भोले बाबांचं एक नाव आहे भोले भाले. ते भोले सुद्धा आहे आणि हातामध्ये भाला सुद्धा आहे. जर कुणी चुकी केली तर तो भाला घेऊन दंड सुद्धा देणारे आहेत. भगवान भोले बाबांनी बघितलं की ब्रह्मदेव चुकीचं वागतायत, खोटं बोल. भगवान महादेव प्रकट झाले, अतिशय क्रोधामध्ये होते आणि जसे डोळे लाल बंद झाले, संपूर्ण शरीर कंपायमान झालं. बोलायला सुरुवात केली, हे ब्रह्मा, तुम्ही केतकीच्या फुलाला बोलवून चुकीचं बोलायला लावलेलं आहे आणि विष्णूकडून सेवा करून घेतायत, हे फार चुकीचं आहे. म्हणून अतिशय क्रोध उत्पन्न झाला आणि भगवान भोलेनाथ म्हणतायत की आजपासून माझ्या अंगावर कधीही केतकीचं फूल मी कधीही सेवेमध्ये घेणार नाही किंवा माझ्यावर पूजेसाठी चढणार नाही. आणि दुसरा दंड असा दिलेला आहे की ज्या मुखाने ब्रह्मदेव खोटं बोलले, भगवान विष्णूने ब्रह्मदेवाकडे बघितलं, श्री शिवाने आपल्या हातातलं त्रिशूल घेतलं, ब्रह्मदेवाचं ते मुख कापून टाकलं आणि ब्रह्मदेवाचं मस्तक कापल्यानंतर ते मुख कापल्याबरोबर त्या ठिकाणी भगवान श्री शिव एवढे क्रोधात होते की त्यांचं संपूर्ण शरीर काळं पडलेलं आहे आणि त्या अवतारालाच काल भैरव अवतार म्हटलं जातं. बोला काल भैरव भगवान की जय, काल भैरव भगवान की जय, काल भैरव भगवान की जय. काळ्या रंगाचं शरीर झाल्यामुळे काल भैरव नाव पडलं. ब्रह्मदेवाचं 5 आधी मस्तक होते. ब्रह्मदेवाला एक मस्तक तोडल्यामुळे ब्रह्मदेवाला राहिले 4च मस्तक. पण एक जे मुख मानेपासून कापलेलं होतं ते मुख भगवान भोले बाबांच्या अंगठ्याला जाऊन चिटकलं आणि भगवान भोलेनाथ अतिशय दुःखी झाले. त्याचं कारण ब्रह्मदेवाचं मस्तक कापल्यामुळे ब्रह्महत्येचं पातक भगवान शिवजींना लागलेलं आहे आणि पाप कधीही माणसाला सुखी राहू देत नाही.
पाप जर घडलं, पापाने कमाई केली, पापीने चोरी केली, पापी व्यक्ती वाईट बोलला, खोटं बोलला, तर त्याच्या पाप कर्मामुळे पापी व्यक्तीला कधीही सुख मिळत नाही. एक वेळ बाप माफ करेल पण पाप कधीही माफ करत. पाप मनुष्याला सुखाची झोप सुद्धा लागू देत नाही. मग ते पाप कशाने होतं? पाप कायेनेही होतंय, पाप मनानेही होतंय, आणि पाप हे आपल्या वाचेने सुद्धा होतंय. कायिक पाप असेल, वाचिक पाप असेल, मानसिक पाप असेल, हे पाप मनुष्याकडून का होत आहेत? त्याच्याही मागे कारण आहे. म्हणतात अन्निच्छन्न पिवार्ष्णेय बलादीव नियोजिता कामयेष क्रोधयेष रजोगुण समुद्भवा. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशण महापाप्मा विद्येनम इह वैरिणम. हे जे विषय विकार आहे, या विषय विकारांमुळे इच्छा नसतानाही मनुष्याकडून पाप कर्म घडत असतात. म्हणून मनुष्याने जर पाप आपल्याकडून व्हायला नको तर विकार बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. भगवान श्री शिवजी अतिशय दुःखामध्ये होते आणि अशाच पद्धतीने चालता चालता भगवान कायल भैरव गेलेले आहे काशी नगरीच्या बाहेर. काशी हे नगर असं आहे की काशी या नगरामध्ये कधीही पाप प्रवेश करत नाही. काल भैरव प्रवेश करू लागले, काल भैरवाने प्रवेश केला, परंतु पाप जे होतं ते बाहेरच राहील. जसं काशीमध्ये कधीही पाप प्रवेश करत नाही, तसं कथा कीर्तनामध्येही कधीही पाप प्रवेश करत नाही. मंदिरामध्ये भगवान परमात्म्याचं तीर्थक्षेत्र असेल किंवा भगवान परमात्म्याचं मंदिर असेल, नित्य निवास असेल, त्या ठिकाणी पाप कधीही प्रवेश करत नाही. म्हणून ज्ञान मंडपामध्ये, कथा मंडपामध्ये जर येऊन बसले, जेवढेही वेळ तुम्ही बसणार तेवढा वेळ आपल्या मनामध्ये कधीही पाप विचार उत्पन्न होत नाही, कोणत्याही वाईट भावना मनामध्ये येत नाही. त्याचं कारण या ठिकाणी पाप कधीही प्रवेश करत नाही. काशीमध्ये प्रवेश करता करता ब्रह्मदेवाचा जो मुख हाताला चिटकलेलं होतं ते गळून पडलं आणि त्या ठिकाणी एक तीर्थ निर्माण झालं. त्यालाच कपाल मोचन तीर्थ असं म्हटलेलं आहे. आणि त्या कपाल मोचन तीर्थावर भैरवनाथ सुद्धा बसलेले आहेत आणि त्याच ठिकाणी बसून अनेक भक्तांना दर्शन देत आहेत. जर कोणी काशीला गेलं, कपाल मोचनी तीर्थ, काल भैरवनाथ, देवी भगवती आणि काशी विश्वेश्वराचं जर दर्शन केलं तर सगळ्यांचं दर्शन केल्यानंतरच काशी विश्वेश्वराचं दर्शन केल्याचं पुण्य प्राप्त होत असतं. असं पाप मुक्त करणारं तीर्थ त्या ठिकाणी प्रकट झालेलं आहे. वर्णन करतायत कपाल मोचनम काश्याम यस्मरे तीर्थमुत्तमम् इहान्यत्रापि यत् पापं क्षिप्रं तस्य प्रणश्यति. जोही कोणी व्यक्ती पाप कर्म केल्यानंतर जर काशीमध्ये गेला, कपाल मोचनी तीर्थावर जर त्याने स्नान केलं, काल भैरवाचं दर्शन घेतलं, तर अनेक मोठमोठ्या पापांपासून तो जीवात्मा मुक्त होतो. एखाद्या पापी व्यक्तीला त्याचं श्राद्ध कर्म करण्यासाठी जरी त्या पाप मोचनी तीर्थावर गेलं, कपाल मोचनी तीर्थावर जरी गेलं, तर त्या ठिकाणी गेलेला व्यक्ती त्याचेही पाप समाप्त होत आहेत आणि तो नरकातून स्वर्गामध्ये जाऊन पडतोय. असं दिव्य तीर्थ त्या ठिकाणी प्रकट झालेलं आहे. याच्या